नमस्कार. EduTalk परीक्षित अभ्यास डिजिटल एज्युकेशन अकॅडमीमध्ये स्वागत आहे. या लेक्चरमध्ये इकॉनॉमिक्स 309 आणि सायकोलॉजी 308 यांचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स डिस्कस केले जाणार आहेत. त्याआधी सर्वांनी प्ले स्टोअरवरून EduTalk परीक्षित अभ्यास हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. ॲपल युजर्सनी डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि यूट्यूबवर जाऊन हे चॅनल आहे EduTalk परीक्षित अभ्यास, याला सबस्क्राईब करायचं आहे. दररोज संध्याकाळी 9 वाजता यावर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट टिप्स आणि उद्याच्या पेपरसाठी सर्व इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिली जाते. नवीन नवीन व्हिडिओज अवेलेबल असतात. सर्व टॉपिक्स कवर करून घेतले जातात. सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. इकॉनॉमिक्स 309 थर्ड इयर BA वाल्यांसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स खालीलप्रमाणे दिलेले आहेत. यासाठी सर्वांनी ॲप डाउनलोड करायचं आहे. तिथून PDF डाउनलोड करून घ्यायचे आहे. ग्रामीण भागातील मजुरांच्या शोषणाचे परिणाम थोडक्यात लिहा. यामध्ये क्वेश्चन एकदम नॉर्मल असतात, ज्याच्याविषयी आपण माहिती मनाने लिहू शकतो किंवा बुक्स रीड करायचं असेल, टाईम नसेल, बिझी असाल शेड्यूलमध्ये, त्यावेळेस आपण फक्त नोट्स आणि हे इम्पॉर्टंट क्वेश्चन करून गेलात तरी पूर्ण पेपर लिहू शकतो. ग्रामीण भागातील बेरोजगाराची कारणे थोडक्यात विशद करा. अनुसूचित जमातीच्या आर्थिक समस्यांची विविध कारणे स्पष्ट करा. SC ST जे कास्ट आहेत त्यांच्याविषयी क्वेश्चन असतात. जिल्हा परिषदेची विविध कार्ये स्पष्ट करा. पंचायत राज सिस्टीममधले जे सगळे घटक आहेत त्याविषयी क्वेश्चन असतो. ग्रामीण विकासाची व्याप्ती स्पष्ट करा, म्हणजे ग्रामीण विकासाची लिमिट कुठपर्यंत आहे, क्षेत्र कुठपर्यंत आहे, त्याविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे. लहान शेतकऱ्यांचे विकास अभिकरण कृती थोडक्यात विशद करा. महाराष्ट्रातील सहकारी चळवळींच्या प्रगतीचा परामर्श द्या. सहकारी चळवळींचा कसा फायदा महाराष्ट्राच्या विकासासाठी झालेला आहे त्याविषयी माहिती द्यायची. सेवाभावी संस्थेची वैशिष्ट्ये थोडक्यात विशद करा. सेवाभावी संस्था म्हणजे नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन्स किंवा NGOज असतील, ज्यामध्ये स्वतःचा पर्पज घेऊन एक संस्थाच काम करत असते. अशासकीय संघटनेचे अतिरिक्त निकष थोडक्यात करा. अशासकीय म्हणजे नॉन गव्हर्मेंट NGOज, त्याच्याविषयी माहिती लिहायची आहे. सावकारी कर्जामुळे शेतकऱ्यांचे शोषण कसे होते ते लिहा. सावकारी सिस्टीममुळे शेतकऱ्याला जे एकाचे 10 द्यावं लागतात त्याच्याविषयी माहिती लिहायची आहे. भारतीय दारिद्र्याचे परिणाम थोडक्यात विशद करा. भारतीय दारिद्र्यामुळे, गरिबीमुळे कोणते कोणते परिणाम झालेले आहेत त्याविषयी माहिती लिहायची आहे. ग्रामीण भागातील बेरोजगाराची विविध अवस्था स्पष्ट करा. ग्रामीण भागातील स्त्रियांच्या समस्यांची विविध कारणे थोडक्यात स्पष्ट करा. भारतातील भूधारक शेतमजुरांच्या समस्या स्पष्ट करा. ज्यांच्याकडे शेती आहे त्या शेतकऱ्यांना काय काय प्रॉब्लेम होतात त्यांच्याविषयी क्वेश्चन आहे. मंडळ अधिकाऱ्याची कामे थोडक्यात लिहा, म्हणजेच BDO असेल, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. ग्रामपंचायतीची उत्पन्नाची साधने थोडक्यात विशद करा. नॉर्मल क्वेश्चन आहेत. थोडं बुक्स नसेल वाचलेलं तरी पण कव्हर होऊन जाऊ शकतात, मनाने शांत जर विचार करून लिहिला तर. आणि कमी टायमात पूर्ण पेपरचे इम्पॉर्टंट टॉपिक कवर करण्यासाठी आपल्या ॲपवर जायचं आहे. तिथून नोट्स घेऊ शकता आणि या इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या PDF तिथे एकदम कमी किमतीमध्ये अवेलेबल आहे. सर्व विषयाच्या PDFs अवेलेबल आहेत. सर्वांनी डाउनलोड करण्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. यूट्यूबवर जाऊन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. सेम टॉपिक इथे पण डिस्कस केले जातात, इम्पॉर्टंट टिप्स दिल्या जातात. आता आपण सायकोलॉजी 308चे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत. यामध्ये पण सेम PDF अवेलेबल आहे. ॲपवर जाऊन सर्वांनी डाउनलोड करायचे आहे. संपादन म्हणजे काय, प्रमाणित संपादित चाचण्या कोणत्या आहेत ते स्पष्ट करा. यामध्ये कधी ना क्वेश्चन आपल्याला मनाने सगळं काही लिहिलं जाऊ शकत नसल्यामुळं थोडं रीडिंगची पण जरूरत पडू शकते. सर्जनशीलता मापनाच्या चाचण्या कोणत्या ते स्पष्ट करा. सर्जनशीलता मतलब पूर्ण आपले डेव्हलपमेंट कशी झालेली आहे किंवा एक आयडिओलॉजी कशी तयार झालेली आहे त्याच्याविषयी माहिती लिहायची. प्राप्तांकाची आलेखात्मक मांडणी कोणत्या पद्धतीने करतात ते स्पष्ट करा. अध्ययन संक्रमण या प्रयोगात संक्रमणाचे मूल्य कसे वाढतात ते स्पष्ट करा. प्रायोगिक संशोधन व अप्रायोगिक संशोधन म्हणजे काय ते स्पष्ट करा. दुय्यम प्रदत्त कोणत्या गोष्टी तपासून पाहायला हव्यात ते स्पष्ट करा. व्यक्तिगत मुलाखतीच्या उणिवा स्पष्ट करा, म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये काय काय कमी असतात त्याच्याविषयी आपल्याला लिहायचं आहे. प्रमाणित चाचण्याची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती, ॲक्सेप्टेड टेस्ट्स असतात त्यांची वैशिष्ट्य कोणते आहेत,
संशोधनाचे उद्दिष्टे स्पष्ट करा. सर्वेक्षणात्मक संशोधनाचे फायदे कोणते? सुरक्षित मुलाखती व अरचित मुलाखत म्हणजे? अहवाल लेखनाच्या पायऱ्या प्रयोगाच्या आधारे स्पष्ट करा. हे सर्व तुम्हाला थोडं रीडिंगची इम्पॉर्टन्स असल्यामुळे याच्या नोट्स पण तुम्ही आपल्या ॲपवरून डाउनलोड करून घेऊ शकता. प्रक्षेपण तंत्रे म्हणजे काय ते सांगून त्यांची वैशिष्ट्ये लिहा. प्राप्तांक म्हणजे काय ते सांगून त्यांचे प्रकार स्पष्ट करा. सर्व क्वेश्चन आपल्याला ॲपवर आहे अवेलेबल. सर्वांनी इथं जायचं आहे, ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲपची रेटिंग पण चांगली आहे, सर्वांना यूजफुल आहे, सर्वजण याचा फायदा घेत आहेत. तुम्ही पण घेऊन टाका. यूट्यूब चॅनलवर जा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इथे इम्पॉर्टंट टॉपिक्स डिस्कस केले जातात, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. सर्व पेपरसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, पेपर कसा लिहायचा, मुद्दे कसे मांडायचे, आन्सर कसं चांगलं बनवायचं याच्याविषयी माहिती दिली जाते. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा फायदाही होतो. सर्वजण कमेंटमध्ये करत असतात, संध्याकाळी तुम्ही लेक्चर बघू शकता. सर्वांना फायदा होत आहे, तुम्ही पण फायदा घ्या. हे चॅनल जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा. आपली फॅमिली मोठी झाली पाहिजे, सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. प्ले स्टोरवरून हे अँड्रॉईड युजर्सने ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. ॲपल युजर्स डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता. सर्व टॉपिक्स आपल्या अकॅडमीमध्ये कवर करून घेतले जातात. अधिक माहितीसाठी तुम्ही कमेंट करू शकता किंवा मेल करू शकता. सर्व प्रॉब्लेम्स सॉल्व केले जातील. आणि इतर एक्झामची पण गायडन्स इथे आपण करत असतो. YCMU सोबत MPSC, SSC, TCS जे एक्झाम कंडक्ट करते. आणि ट्रेडिंग किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये माहिती जी लागत असेल त्याच्याविषयी लेक्चर्स आपण टाकत असतो. आणि त्याचे पण कोर्सेस अवेलेबल आहे ॲपवर. सर्वांनी ॲप शेअर करा, डाउनलोड करा आणि फायदा घ्या. धन्यवाद.